मी काय म्हणते, तुम्हाला माहितीये वाघाट्याची भाजी खाण्याचे फायदे काय असतात आणि ती कधी खातात ते? आमच्याकडे ना आषाढी एकादशी झाली की म्हणजेच दुसऱ्या दिवशी आषाढी द्वादशीला उपवास सोडताना ही वाघाट्याची भाजी करण्याची जुनी परंपरा आहे. हा, पण आता काही भागात याला गोविंद फळ असंही म्हटलं जातं. आणि विशेष म्हणजे याच पावसाळी काळात या वाघाट्याची फळे उपलब्ध होतात. त्यामुळे ऋतू आणि परंपरा यांचा हा संबंध असण्याची शक्यता आहे. यामागे ना एक इंटरेस्टिंग सायंटिफिक अँगल सुद्धा आहे. वाघाटीच्या फळांमध्ये फ्लॅवोनाइड्स आणि इतर बायोएक्टिव्ह फायटोकेमिकल्स आढळतात, ज्यांच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असल्याचं रिसर्च मधून दिसून आलं आहे. त्यामुळे पूर्वीच्या लोकांना यामागची केमिस्ट्री माहीत नसतानाही ऋतूनुसार उपलब्ध होणाऱ्या या पौष्टिक रानभाज्या आहारात समाविष्ट करण्याची परंपरा तयार झाली असावी. म्हणजेच आपली परंपरा आणि निसर्ग यांचं खूप सुंदर कनेक्शन आहे. मी काय म्हणते, आम्ही तर द्वादशीला आषाढी एकादशीचा उपवास सोडायला वाघाट्याची भाजी खातो. तुमच्याकडे कोणती भाजी खातात नक्की कमेंट करा.